नमस्कार मंडळी. आज वर्षाचा शेवटचा दिवस. वर्ष येतात जातात. आपलं जेवढं आयुष्य आहे तेवढं आपल्याला हसत खेळत घालवायचं आहे. कधी अडीअडचणी येतात, कधी दुःख येतं, कधी सुख येतं, पण सगळ्यावर मात करून माणूस शेवटी एवढं परमेश्वरानं आयुष्य दिले तेवढं तो त्याच्या परीनं सुखकर करण्याचा प्रयत्न करत असतो. माझंही 2025 खूप चांगलं गेलं. मधल्या 5-6 वर्षाच्या काळामध्ये मी एका दुर्धर आजाराने खूप आजारी होते आणि म्हणजे असं वाटत होतं मला की माझं आता सगळं संपलं आहे. म्हणजे जगण्याची आशा पूर्ण मावळली होती आणि आता आपला हा शेवटचा टप्पा आहे असं 2024मध्ये मला वाटत होतं. पण मी असं म्हणेल, माझं काही चांगलं कर्म आणि महादेवाचे आशीर्वाद यातून मी सावरले. मला एक खूप चांगले डॉक्टर मिळाले. त्यांच्याबद्दल मी मागे एक लेख लिहिला होता आणि त्यांच्या उपचारानं आणि महादेवाच्या सेवेचं फळ महादेवानं मला आशीर्वाद रूपी दिलं आणि माझं आरोग्य पुन्हा पूर्वपदावर आलं, बऱ्यापैकी आलं. तर मी महादेवाचे त्यासाठी खूप खूप आभार मानते. आणि मग त्याच्यातून आहे ना, मी स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी जे काही वेदना, त्रास, दुःख भोगलं, शारीरिक मानसिक, ते आनंदी ठेवण्यासाठी मी पूर्वी कविता लिहायची बरं का. म्हणजे खूप लिखाण करायची मी, पण त्या काळामध्ये माझं लिखाण बंद पडलं. आणि मग जेव्हा मी परत मला बरं वाटायला लागलं तर मग मी असं ठरवलं की मी जेव्हा व्हिडिओ बघायचे, रील्स बघायचे लोकांचे, ते मला असं वाटलं की आता जरा लिखाण आपल्याला हे होत नाही आहे, तर आपण व्हिडिओ रील्स बनवून आपण त्याच्यातून आपलं जे काही आहे ते मांडत चालू, आपल्या ज्या भावना आहेत त्या मांडत चालू आणि लोकांनाही आनंदी करू आणि आपणही आनंदी राहू. माझा हा प्रामाणिक उद्देश म्हणून मी इंस्टाग्रामवर, फेसबुकवर आणि यूट्यूबवर माझे व्हिडिओ रील्स टाकायला सुरुवात केली आणि 1 वर्षभरात मला प्रतिसादही उत्तम मिळाला. तुमच्यामुळं माझं रोजचा दिवस आनंदात जायला लागला. एक नवीन छंद माझ्यात चांगला हे झाला आहे की रोज मला उठलं की आज काय करू, आज कुठलं रील्स टाकू, आज काय शेअर करू, ह्या भावना मला सकाळपासून हे करतात. त्याच्यात माझं मन मस्त रमून जातं. बाकीचे काही दुःख याचे क्षण आले तरी ते मी त्याच्यावर मी मात करते. म्हणून मला आज आहे ना, सोशल मीडियावरचे जे माझे फ्रेंड फॉलोअर्स आहेत, जी माझी फॅमिली आहे, मी फॅमिली समजते, जी माझी फॅमिली आहे, त्यांनी मला खूप चांगला सपोर्ट केला आणि त्याच्यामुळं मी आज आनंदात माझं जीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे. आणि तुमची साथ अशीच लाभावी आणि मी तुम्हाला नेहमी